400 आलं की आम्ही घटना बदलणार, या पद्धतीचे वाक्य आता आपल्याला ऐकायला मिळत आहे। म्हणजे ज्या महामानवानी या देशासाठी या राज्यासाठी कार्य केलं त्या महामानवांचा इतिहास पुसायचा आणि नवा इतिहास समोर आणण्याचा प्रयत्न ही मंडळी करतात। काय बुद्धी मिळाली, कशा पद्धतीने ही मंडळी बोलतायत, ज्या गादीचा सन्मान आपण ठेवला पाहिजे। तुम्ही निश्चितपणे बंटी पाटलांच्यावर बोला, तुम्ही निश्चितपणे ऋतुराज पाटलांच्यावर बोला, जयश्री जाधवांच्यावर बोला, PN पाटलांच्यावर बोला, विजय देवनेवर बोला, संजय पवारांच्यावर बोला, आमची हरकत नाही, VV पाटलांच्यावर बोला। आम्ही राजकारणातली मंडळी आहोत, आम्ही कुस्ती खेळणारी मंडळी आहोत। विरोधी उमेदवार ज्यावेळी उमेदवारी घेऊन उभा राहिले त्यावेळी ते म्हणले होते की आम्ही शाहू महाराजांच्यावर बोलणार नाही, परंतु काय बुद्धी सुचली त्याला माहित नाही। परत गाडी घसरा लागली, सकाळी घसरते का संध्याकाळी मला माहित नाही, परंतु गाडी घसरा लागली आणि सातत्यानं आता महाराजांच्या बद्दल बोलण्याचं काम ही मंडळी या ठिकाणी करते। 100 वर्षाची पुण्यही जी काय आपल्याला लाभलेलं आहे त्याची परतफेड शाहू महाराज दुसऱ्या कुठल्या बाबतीत मागत नाहीत, फक्त मताद्वारे देण्याची भूमिका आपल्याला स्वीकारणार। आम्हाला वाटत नव्हतं की परिस्थिती निर्माण होईल, फोडाफोडीच्या राजकारणामध्ये किमान या भूमीतली माणसं या पद्धतीने वागतील असं वाटत नव्हतं। परंतु तुमचं आमचं दुर्दैव की आपण मागच्या वेळी जी भूमिका घेतली त्या भूमिकेनं या जिल्ह्यामध्ये एक वातावरण निर्माण झालं, या जिल्ह्यामध्ये एक विचार निर्माण झाला आणि त्यांना जवळजवळ 2,70,000चं मताधिक्य देण्याचं काम या जिल्ह्यातल्या सामान्य माणसांनी, सामान्य लोकांनी त्या ठिकाणी केलं। हे सगळा इतिहास आपल्या समोर आहे आणि म्हणून हा इतिहासाची आता येणाऱ्या भविष्यकाळात आपल्याला योग्य तो निर्णय आपल्याला त्या ठिकाणी घ्यावा लागेल। एका बाजूला 5 वर्षाची अकार्यक्षमता आहे आणि दुसऱ्या बाजूला शाहू महाराजांच्या माध्यमातून एक भरभक्कम असं नेतृत्व। महाराज दिल्लीमध्ये गेल्यानंतर आपलं कुठलंही काम तटणार नाही या पद्धतीचं एक भरभक्कम नेतृत्व आज शाहू महाराजांच्या रूपानं दिल्लीमध्ये खासदार म्हणून त्या ठिकाणी जाणार आहे। आपण नेहमी शाहू फुले आंबेडकरांच्या विचाराचा वारसा सांगतो, आता आपली जबाबदारी आहे तो विचार प्रत्यक्ष मताद्वारे उतरायची जबाबदारी तुमची आमची सर्वांची या ठिकाणी असणार। फुलेवाडीला मी वेगळं सांगायची गरज नाही, आज जवळजवळ 65 एकर जागा इथली असेल, 80 एकर मला वाटतंय गवती फळ असेल, हे सगळी पुण्यही त्या काळामध्ये राजश्री शाहू महाराजांची आपल्याला मिळाली, ही सगळा आशीर्वाद त्या काळामध्ये आपल्याला मिळाला। मी सातत्याने लोकांना सांगतो की एअरपोर्ट त्या काळामध्ये राजाराम महाराजांनी बऱ्याच तरुण मुलांना माहित नसेल, परंतु जो एअरपोर्ट आता आम्ही इमारत बांधली, काही पैसे आम्ही दिले, मोठा एअरपोर्ट आता झाला, परंतु त्या काळामध्ये छत्रपती राजाराम महाराजांनी 170 एकर जागा ही एअरपोर्टला त्या काळामध्ये दिली आणि पहिली एअरस्ट्रीप केली। आज ज्या रेल्वे स्टेशन मधून आपण रेल्वेने जातो ती रेल्वे ब्रिटिश काळामध्ये मिरजेपर्यंत येणार होती, मिरजेला येऊन थांबली होती। राजश्री शाहू महाराजांनी आपल्या खजिन्यातला पैसा देऊन ती रेल्वे ही कोल्हापूरपर्यंत आणण्याचं काम त्या काळामध्ये त्या ठिकाणी गेलं। आज जे ST स्टँड आहे कोल्हापूरचं, ती जागा सुद्धा शाहू महाराजांच्या कुटुंबाची त्या ठिकाणी। ही यादी वाचत बसलो तर सामान्य माणसाला कशा पद्धतीने आधार दिला या कुटुंबानं हे आपल्याला या ठिकाणी कळेल। हजारोची यादी आपल्याला निघेल की या कुटुंबानं सामान्य माणसाला आधार देण्याचं काम या 100 वर्षामध्ये सातत्याने केलेलं आहे। मग हे राधानगरी धरणाचा विषय असेल किंवा समाजातल्या सगळ्यांना हॉस्टेल बांधण्याचा विषय असेल, हे सगळं जर सत्य असेल, हा जर इतिहास आमच्या समोर असेल तर या इतिहासाची परतावा करण्याची वेळ आता आपल्याला त्या ठिकाणी आलेली आहे। आम्ही साधा एखाद्याचा चहा प्यालो मागच्या आठवड्यात तर पुढच्या आठवड्यात त्याला लगेच पाचतो, मागच्या आठवड्यात तू दिला होतास आता मी देणार, तू पैसे घालायचे नाही म्हणतो। कुठं तर मटण थाळीला घेऊन गेलो तर पुढच्या रविवारी आम्ही देतो, मागच्या आठवड्यात तू दिले म्हणून सांगतो, या आठवड्यात मी बिल देणार म्हणून सांगतो। म्हणजे
या पिढीतलं या पिढीत आम्ही विसरत नाही, या आठवड्यातलं या आठवड्यात आम्ही परतफेड करतो। आता 100 वर्षाची पुण्यही जी काय आपल्याला लाभलेलं आहे त्याची परतफेड शाहू महाराज दुसऱ्या कुठल्या बाबतीत मागत नाहीत, फक्त मताद्वारे देण्याची भूमिका आपल्याला स्वीकारलाय। आपल्याला काय करायचं आहे, फार काय करायचं आहे का हो? 100 वर्ष हे पुण्यही आपण वापरली, छाती ठोकपणे शाहू महाराजांचं नाव आम्ही घेतो। देशामध्ये गेलो तर तुम्ही कुठले कोल्हापूरचे का, कोल्हापूर से आए हो, शाहू महाराज के भूमी से आए हो का, हे सगळं महादेश या ठिकाणी विचार, हे सगळं सत्य आज या ठिकाणी असताना आमची कोल्हापूरकर म्हणून जबाबदारी आहे की शाहू महाराजांचा सन्मान हा मताद्वारे ठेवण्याचं काम येणाऱ्या भविष्यकाळात आपल्याला करावं लागेल। विरोधी उमेदवार ज्यावेळी उमेदवारी घेऊन उभा राहिले त्यावेळी ते म्हणले होते की आम्ही शाहू महाराजांच्यावर बोलणार नाही, परंतु काय बुद्धी सुचली त्याला माहित नाही, परत गाडी घसरा लागली, सकाळी घसरते का संध्याकाळी मला माहित नाही, परंतु गाडी घसरा लागली आणि सातत्यानं आता महाराजांच्या बद्दल बोलण्याचं काम ही मंडळी या ठिकाणी करतात। काय बुद्धी मिळाली, कशा पद्धतीने ही मंडळी बोलतायत, ज्या गादीचा सन्मान आपण ठेवला पाहिजे। तुम्ही निश्चितपणे बंटी पाटलांच्यावर बोला, तुम्ही निश्चितपणे ऋतुराज पाटलांच्यावर बोला, जयश्री जाधवांच्यावर बोला, PN पाटलांच्यावर बोला, विजय देवनेवर बोला, संजय पवारांच्यावर बोला, आमची हरकत नाही, VB पाटलांच्यावर बोला। आम्ही राजकारणातली मंडळी आहोत, आम्ही कुस्ती खेळणारी मंडळी आहोत, आमच्या अंगावर दररोज माती पडत असते, आम्ही अंगाला काही लावून घेत नाही। आम्हाला नक्की माहित आहे माती पडली की कुणाची पत खरी करायची हे आम्हाला नक्की या ठिकाणी माहित आहे। आणि म्हणून माझी त्यांना सूचना आहे की महाराजांच्या बद्दल तुम्ही बोलू नका, 5 वर्षात काय दिवे लावले हे लोकांना या ठिकाणी सांगा। किती वेळा लोकांना तुम्ही भेटला, किती वेळा लोक आल्यानंतर तुम्ही त्यांचा सन्मान राखला हे सांगायचं काम खासदार म्हणून त्यांनी करावं अशी आमची अपेक्षा असणार आहे। ते त्यांच्याकडून होत नाही। खासदार म्हणून गेल्या 5 वर्षामध्ये किती लोकांशी तुमचा संपर्क राहिला, किती लोकांना तुम्ही भेटलात, हा महत्वाचा विषय या ठिकाणी आहे। आणि मग त्याच्यावर भाष्य त्या ठिकाणी करत नाहीत, परंतु आज महाराजांच्या गादीवर प्रश्न करायचा, महाराजांच्या अस्मितेवर प्रश्न करायचा, हे भाजपचं षडयंत्र आज या ठिकाणी। छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मस्थळाबद्दल काही मुद्दे उपस्थित केले, सावित्रीबाई फुलेंच्या बद्दल आपले गव्हर्नर त्या ठिकाणी बोलले, महात्मा ज्योतिबा फुलेंच्या बद्दल बोलले, काही मंडळी बोलली, आज शाहू महाराजांच्या बद्दल बोलतायत। दुसऱ्या बाजूला त्यांचे खासदार उमेदवार असणारी मंडळी या देशात म्हणतात की 400 आलं की आम्ही घटना बदलणार, या पद्धतीची वाक्य आता आपल्याला ऐकायला मिळत आहे। म्हणजे ज्या महामानवानी या देशासाठी या राज्यासाठी कार्य केलं त्या महामानवांचा इतिहास पुसायचा आणि नवा इतिहास समोर आणण्याचा प्रयत्न ही मंडळी करतायत। मला जुन्या जाणत्या लोकांना विचारायचं की 60 वर्ष देशाला स्वातंत्र्य मिळून झाले, महात्मा गांधींची जयंती आपण या ठिकाणी केली, पुण्यतिथी केली, परंतु नथुराम गोडसेंची जयंती पुण्यतिथी मात्र आता गेल्या 10 वर्षात व्हायला लागली। हे दुर्दैव आपल्या देशाचं की महात्मा गांधींच्या मारेकऱ्याची जयंती आणि पुण्यतिथी आपल्या देशामध्ये व्हायला लागली, हे आपल्यासाठी घातक आहे। आणि म्हणून आपली जबाबदारी आहे की आज शाहू महाराजांचा विचार, छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार जास्ती प्रमाणात हा दिल्लीमध्ये पोहोचला पाहिजे, ही जबाबदारी आपली आहे। ज्याचा उल्लेख थोरात साहेबांनी केला की काँग्रेस पक्षाने एक जाहीरनामा जाहीर केलेला आहे, तुमच्याकडे तो पोहोचेल, काही ठिकाणी पोहोचला असेल, अजून आम्ही पोहोचवायचा प्रयत्न तुमच्याकडे करतोय। महिलांसाठी यातला महत्वाचा जाहीरनामा काय की आज काँग्रेसची सत्ता, इंडिया आघाडीची सत्ता आली की प्रत्येक गरीब महिलेला वर्षाला 1 लाख रुपये आणि महिन्याला 8,500 रुपये दिले जातील, हे जाहीरपणे आपण या ठिकाणी सांगतो। हे जाहीरपणे आपण काँग्रेसची गॅरंटी कार्ड आपण त्या ठिकाणी काढलेलं आहे की या गॅरंटी कार्डच्या माध्यमातून महिलांना वर्षाला 1 लाख रुपये गरीब महिलांना दिले जातील, या पद्धतीची भूमिका आपण घेतोय। या देशामध्ये बेरोजगारी वाढत चाललेली आहे। येणाऱ्या वर्षभरामध्ये काँग्रेस इंडिया आघाडीची, महाविकास आघाडीची सत्ता आली की पहिल्या वर्षी 30 लाख सरकारी नोकऱ्या भरल्या जातील, हे आपण वचन त्या ठिकाणी देतो। या 30 लाखामध्ये 15 लाख नोकऱ्या या महिलांसाठी, मुलींसाठी असतील,
या पद्धतीचा शब्द आपण त्या ठिकाणी देतो। आज एखादा मुलगा मुलगी ग्रॅज्युएट झाला, डिग्री मिळाली, डिप्लोमा मिळाला, ग्रॅज्युएट झाला की ताबडतोब त्याला 1 लाख रुपयाचा स्टायपंड दिला जाईल, विद्यावेतन दिलं जाईल, हे या गॅरंटी कार्ड मध्ये आपण त्या ठिकाणी सांगतो। आज गेले 2014 पासून मराठा आरक्षणाचा प्रश्न सातत्याने येतो। आरक्षणाचा कायदा होतो, सुप्रीम कोर्टामध्ये त्याच्यावर अडचण येते, कारण की 50% आरक्षणाची मर्यादा ओलांडली जाते असं सुप्रीम कोर्ट म्हणतं। याचा अर्थ गेल्या 10 वर्षातला कारभार तुमचा चांगला नाही हे निश्चितपणे सिद्ध होते। आज देखील एक वेगळ्या पद्धतीनं अगदी भगिनींच्या मंगळसूत्रापर्यंतचा विषय पंतप्रधानांनी बोलावा या देशामध्ये, याच्यासारखं दुर्दैव त्या ठिकाणी कुठलं नाही। आणि म्हणून जे मुद्दे आज महागाई आहे त्याच्यावर ते बोलत नाहीत, बेरोजगारीवर बोलत नाहीत, परंतु भावनिक मुद्दे करून लोकांचं मत घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी होतोय। आणि म्हणून आपली जबाबदारी आहे की या भावनिक मुद्द्यांना वेगळ्या पद्धतीने बाजूला ठेवून जो शाश्वत विकास आहे तो कशा पद्धतीने होणार आहे, तो शाहू महाराजांच्या माध्यमातून होणार आहे। या पद्धतीनं येणाऱ्या भविष्यकाळात आपल्याला पुढे जावं लागेल। या परिसराला नेहमीच सातत्यानं बोंद्रे दादांच्या पासून ते सातत्यानं काँग्रेसला सहकार्य करण्याची भूमिका सातत्यानं त्या ठिकाणी घेतली। मग मी निवडणुकीला उभा राहिलो किंवा आमदार ऋतुराज पाटील उभे राहिले, राहुल माने उभे राहिले, काँग्रेसचा विचार पक्का या भूमीनं सातत्याने या ठिकाणी ठेवलेला। थेट पाईपलाईनचं पाणी अनेक वर्षाचं स्वप्न होतं, हे आम्ही पूर्ण करू शकलो। आज लोकांच्या घरामध्ये चांगलं आणि स्वच्छ आणि मुबलक पाणी देण्याचा जो काही शब्द होता तो निश्चितपणे पूर्ण केल्याचा आनंद माझ्यासारख्या कार्यकर्त्याला या ठिकाणी। ठीक आहे, काही अडचणी येतात, परंतु शेवटी हा प्रोजेक्ट पूर्ण आम्ही केला आणि लोकांना चांगल्या पद्धतीचं पाणी देण्याचं काम त्या ठिकाणी केलं। आज राहुल मानेंच्या माध्यमातून या दोन्ही वार्डामध्ये कोट्यवधी रुपयाची कामं त्या ठिकाणी झाली, चांगल्या पद्धतीची विकास कामं झाली। ऋतुराज पाटलांच्या माध्यमातून, राहुल मानेंच्या माध्यमातून या सगळ्या ज्येष्ठांच्या आशीर्वादानं एक चांगला विकास कामाचा डोंगर या परिसरामध्ये आज उभा राहिलेला। या सगळ्याचा जबाबदारी या दोघांनी त्या ठिकाणी घेतलेली आहे। कुठं अडचण वाटेल तिथं आमची मदत त्यांना निश्चितपणे या ठिकाणी असते। आणि म्हणून आता आपली जबाबदारी, आपली अस्मिता, आपला स्वाभिमान, आपला अभिमान हा शाहू महाराजांच्या रूपाने दिल्लीत जाणार आहे। आपण किती जबाबदारीने या ठिकाणी केलं पाहिजे याचा विचार आपण करणं गरजेचं आहे की या भागातल्या परिसराला एक वैभव प्राप्त करून देण्याचं काम राजश्री शाहू महाराजांनी त्या काळामध्ये केलं। आता विद्यमान शाहू महाराज तोच विचार दिल्लीमध्ये खासदार म्हणून घेऊन जाणार आहेत। आणि म्हणून माझी सर्वांना विनंती आहे की येणाऱ्या 7 तारखेला आपण शाहू महाराजांचा हात चिन्ह आहे, नशीब किती चांगलं आहे बघा, नाव सुद्धा त्यांचं किती नंबरला आलंय जोरात सांगा, 1 नंबरला आज मतपेटीवर शाहू महाराजांचं नाव आले। त्यामुळे आपली जबाबदारी जास्त आहे। आज गेल्यानंतर फार काय बघायचं नाही, गेलं की 1 नंबरचं बटन दाबायचं आणि बाहेर यायचं, एवढंच आपण करायचंय। एक शेवटचा मुद्दा सांगतो की या गॅरंटी कार्ड मध्ये अनेक मुद्दे आहेत, अनेकांसाठी आहेत, परंतु शेतकऱ्यांसाठी महत्वाचा मुद्दा आहे शेती अवजारावर जो जीएसटी आहे तो 100% रद्द केला जाईल, ही भूमिका काँग्रेस पक्षाने त्या ठिकाणी घेतली। आज शेतकऱ्याला जीएसटीचा भार आहे 6,000 रुपये पंतप्रधानांचे येतात, इकडे सुग्रासचं पोतं घेतलं तर 12,000 रुपये जातात आणि तिकडनं 6,000 मिळालं म्हणून आम्ही टाळ्या वाजवतोय। 12,000 आमचे गेले, डीएपीचा दर 400 वरनं 1200-1300 वर गेला, हे युरियाचं टिक्का 45 किलोचं 40 किलोवर झालं, किंमत आहे तीच आहे, हे मात्र आपण विसरतो। आणि म्हणून या सगळ्या गोष्टीचं एकच उत्तर आहे, या सगळ्या प्रश्नांचं एकच उत्तर आहे, ते म्हणजे कोल्हापूरचा खासदार हे शाहू महाराज होणं, हेच आपलं उत्तर असणार आहे। येणाऱ्या 7 तारखेला आपण ताकदीनं त्यांना मतदान करावं एवढी विनंती करतो आणि माझे 2 शब्द संपवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। धन्यवाद।